तुम्हालाही असाच खमंग मसाले भात विदर्भ स्टाईल खायचा आहे का? तर चला मग आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. चला तर मग साहित्य दाखवते. त्या अगोदर मी इकडे तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. मी बासमती तांदूळ घेतला आहे. त्याच्यानंतर हिरव्या वाटाण्याच्या शेंगाचे दाणे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आलू घेतलेले आहे 2 छोटे कट करून. कोबी घेतलेला आहे इकडे. त्याच्यानंतर 2 छोटे कांदे घेतलेले आहे बारीक कट करून. लसूण अद्रकचा पेस्ट घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. त्याचबरोबर इकडे टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही असं काही प्रकारे मी साहित्य घेतलं होतं. त्याच्यानंतर हा तांदूळ छान आता स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर चला. तर पाहू शकता इकडे तुम्ही 3 ते 4 पाण्याने मी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे कुकर गरम करायला ठेवला आहे. कुकर गरम झाला की लगेच त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. आपण क्वांटिटीनुसार तुम्हाला जेवढं लागते कमी जास्त करू शकतो. तेल गरम झालं की लगेच मोहरी घालणार आहोत. मोहरी तडतडली की लगेच 1 चम्मच जिरे घालणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही जिरे तडतडले की याच्यामध्ये आता घालणार आहोत आपण कांदा. तर पाहू शकता कांदा छान लाल गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लगेच लसूण अद्रकचा पेस्ट घालणार आहोत आपण. तोही छान मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच इकडे कढीपत्ता सुद्धा घालून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इकडे लगेच टोमॅटो घालणार आहोत आपण. त्याच्यानंतर आता तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट घेऊ शकता. त्याच्यानंतर अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 चम्मच धने पावडर. त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही त्यानंतर लगेच इकडे कस्तुरी मेथी सुद्धा घालणार आहोत आपण. त्यानंतर एकदम छोटा अर्धा चम्मच इकडे हिंग घालणार आहोत. हिंगाने खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर आलू घालणार आहोत आपण धुवून घेतलेले. त्याच्यानंतर कोबी सुद्धा घालणार आहोत. त्याचबरोबर इकडे वाटाणे सुद्धा घालणार आहोत. पाहू शकता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा विदर्भ स्टाईल भाताची रेसिपी खूप जास्त आवडेल. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसली त्याप्रमाणे. त्यानंतर इकडे मसाला घालणार आहोत 1 चम्मच. तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता. मी इथे चिकन मसाला वापरलेला आहे कारण माझ्याकडे तो अवेलेबल होता. तुम्ही बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला सुद्धा वापरू शकता. त्यानंतर स्वच्छ धुतलेले तांदूळ घालणार आहोत आपण आणि पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही तांदूळ घालणार आहोत. तुम्ही कंट्रोलचा तांदूळ सुद्धा वापरू शकता. त्याच्याने पण खूपच सुंदर असा भात होतो. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, नक्की आवडेल. त्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दिसल्याप्रमाणे एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता. त्याच्यानंतर मी इथे 1 गडवाभर पाणी घालणार आहोत. त्याच्यामध्ये थंडच वापरलेलं आहे. कोणाकोणाचा भात मोकळा नाही होत, त्याच्यामुळे कोणी गरम पाणीसुद्धा वापरते. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता पाणी, गरम किंवा थंड. मिक्स केल्यानंतर इकडे लगेच कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरलेला. पाहू शकता एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेणार आहेत. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर याच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. तर पाहू शकता तुम्ही शिट्टी होत आहे इकडे. त्याच्यानंतर लगेच 3 शिट्ट्या झाल्यानंतर इकडे आपला भात तयार आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दिसत आहे आपला भात. कसा वाटत आहे नक्की सांगा. पाहू शकता खूपच टेस्टी झाला होता. एकदा अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि हे पहा तयार आहे आपला पुलाव मसाले भात खमंग असा विदर्भ स्टाईलमध्ये. एकच नंबर झाला होता. खूपच टेस्टी लागत होता. तुम्हीही अशाच प्रकारे एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्ही याला लोणच्यासोबत, पापडसोबत किंवा कढीसोबतसुद्धा खाऊ शकता. आमच्या विदर्भामध्ये मसाले भात हा कढीसोबत खाल्ला जातो. तर तुम्हीही अशाच प्रकारे एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि ज्यांना सर्वात जास्त मसाले भात आवडतो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही पाहू द्या ही रेसिपी. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा मला. आणि असेच व्हिडिओ करण्यासाठी
पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहू शकता तुम्ही, एकदा अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।